UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। भाजप आणि शिंदे गटात गृह खात्यावरून वाद। भाजप गृह खातं सोडायला तयार नसल्याची सूत्रांची माहिती। शहांसोबतच्या बैठकीत गृह खात्यावर चर्चा होण्याची शक्यता। दिल्लीत आज अमित शहांसोबत महायुतीच्या तिन्ही नेत्यांची बैठक। मुख्यमंत्री आणि मंत्रिपदाच्या फॉर्म्युलापर्यंत मोठा निर्णय होण्याची शक्यता। फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होण्याच्या मार्गावर। महायुतीच्या बैठकीपूर्वी पंतप्रधान मोदी आणि JP नड्डा यांच्यात बैठक। तर शहांच्या भेटीआधी फडणवीस अजितदादांच्या भेटीला। तर 2 तारखेला ब्रेबॉर्न स्टेडियमवर शपथविधी होण्याची शक्यता। दिल्लीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची प्रफुल्ल पटेल यांच्या घरी खलबतं। अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंमध्ये चर्चा। फडणवीस मुख्यमंत्री झाले तर स्वागतच असेल, मात्र भाजपनं फक्त पक्षाचा नाही तर राज्याचा विकास करावा, राऊतांचा खोचक सल्ला। तर बहुमत असतानाही मुख्यमंत्रीपद लटकून ठेवल्याचीही टीका। ठाकरे गटाचे आमदार मिलिंद नार्वेकरांकडून पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांचं अभिनंदन। महाविकास आघाडीचा शुक्लांच्या नियुक्तीला विरोध असतानाही नार्वेकरांनी शुभेच्छा दिल्यानं भुवया उंचावल्या। लिहून ठेवा, उद्धव ठाकरे एक दिवस देश सोडून जातील। बाळासाहेबांशी केलेल्या बेईमानाचं प्रायश्चित्त त्यांना भोगावंच लागेल। रामदास कदमांचा हल्लाबोल। ईव्हीएमच्या मुद्द्यावर मनसे मवियाला साथ देणार नाही, स्वतंत्र लढाई लढणार। पुण्यातील चिंतन बैठकीत राज ठाकरेंची ठोस भूमिका। संध्याकाळी 76 लाख मतदान कसं वाढलं, निवडणूक आयोगाला नाना पटोले यांचा सवाल। तर मतदानाच्या टक्केवारीत तफावत असल्याचं सांगत कोर्टात जाण्याचा इशारा। 95 मतदारसंघामध्ये मतदानाच्या आकडेवारीमध्ये तफावत। ठाकरे गटाच्या प्रियंका चतुर्वेदींचा आरोप। तर ईव्हीएम निर्जीव असल्यानंच खापर फोडणं सोपं, भुजबळांचा टोला। अशा निवडणुका झाल्यास भाजपशिवाय कोणी सत्तेत येऊ शकत नाही। ईव्हीएम विरोधी भूमिकेवर जितेंद्र आव्हाड ठाम। तर आव्हाडांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा। कळवा मुंब्रात काय निकाल लागतोय बघू, आनंद परांजपेंचं आव्हान। नालासोपारात 41 बेकायदा इमारती पाडण्याची कारवाई सुरू। आज दिवसभरामध्ये 7 इमारती जमीनदोस्त। मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानं आजपासून कारवाई सुरू। प्रियंका गांधींकडून संविधानाची प्रत हाती घेत खासदारकीची शपथ। राहुल आणि प्रियंका गांधी आता लोकसभेत एकत्र। तर नांदेडचे खासदार रवींद्र चव्हाण यांनीही घेतली शपथ। मोदींनी चादर चढवलेल्या अजमेर दर्ग्याबाबत भाजप RSSला द्वेष का, ओवेसींचा सवाल। तर अजमेर दर्ग्यात शिवमंदिर असल्याच्या हिंदू पक्षकारांच्या याचिकेवर आता 20 डिसेंबरला सुनावणी। बांगलादेशमधील हायकोर्टाचा इस्कॉनवर बंदी घालण्यास नकार। इस्कॉन हिंसाचार पसरवत असल्याचा याचिकाकर्त्यांचा दावा कोर्टानं फेटाळला। कॅनबेरातील संसद भवनामध्ये ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान आणि टीम इंडियाची भेट। भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये 6 डिसेंबरपासून दुसरा कसोटी सामना। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।